करमाळा तालुक्यातील संगोबा हे तीर्थक्षेत्र कान्होळा व सीना या दोन नद्यांच्या संगमावर आहे. करमाळा व परंडा तालुक्यातील अनेक गावातील लोक सावडणे व दशक्रिया विधीसाठी येथे येत असतात. एका महिन्यात 50 पेक्षा जास्त दशक्रिया विधी येथे होत असतात. असे असले तरी इथे दशक्रिया विधीचा घाट नसल्याने नागरिकांना फार मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संगोबा येथे घाट तयार करण्यासाठी माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात 90 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला होता. असे असले तरी या कामासाठी अजून जागा देखील निश्चित झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात हा घाट कधी अस्तित्वात येईल हे सांगता येणार नाही. या घाटासाठी सध्याचे आमदार नारायण आबा पाटील यांनी लक्ष घालून लवकरात लवकर हा घाट पूर्ण करण्याची गरज आहे. सध्या मंदिरा शेजारी जो घाट आहे तिथे दशक्रिया विधी करण्यास बंदी असल्याने या ठिकाणी होणारे सगळे दशक्रिया विधी मंदिराच्या विरुद्ध बाजूला पुलाखाली नदीच्या कडेला होतात. या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या लोकांना व्यवस्थित रस्ता नाही. काटेरी झुडपामधून हा रस्ता असून विविध खड्डे त्यामध्ये पडलेले आहेत. आलेल्या लोकांना गाडी लावण्यासाठी व्यवस्थित जागा नाही. त्यामुळे लोक दिसेल तिथे गाडी लावतात व त्यामुळे निघताना इतर लोकांना अडकून पडावे लागते. ज्या ठिकाणी दशक्रिया विधी होतात त्या ठिकाणी कोणतीही बसायची व्यवस्था नसल्याने खाली दगड-धोंड्यात खडबडीत जागेत लोकांना बसावे लागते. एकाच वेळी 2 ते 3 वेगवेगळे दशक्रिया विधी असतील तर गाड्या पार्किंगपासून लोकांना बसण्यासाठी अडचणी येतात. दशक्रिया विधी नंतर आलेल्या लोकांना काही जण नाश्ता जेवण देत असतात, परंतु ते बनवण्यासाठी व लोकांना खाण्यास बसण्यासाठी व्यवस्थित जागा उपलब्ध नाही. नदीच्या कडेला कोणतीही स्वच्छता नाही. परिसरात सगळीकडे काटेरी झुडुपे उगवून आलेली आहेत. दशक्रिया विधीसाठी आलेले लोकांकडून देखील नदी स्वच्छतेचे कुठलेही भान पाळले जात नाही. सावरण्याच्या विधीनंतर रक्षा याच नदीमध्ये सोडली जाते आणि याच पाण्याने लोक दशक्रिया विधीसाठी अंघोळ करत असतात. दशक्रिया विधी झाल्यानंतर राहिलेले सामान, प्लास्टिक कॅरीबॅग, जेवणाच्या पत्रावळी तिथेच सोडून दिल्या जातात. दशक्रिया विधीला नदीच्या शेजारीच केसाचे मुंडन केले जाते. हे मुंडन केल्यानंतर ते केस तसेच तिथेच सोडून दिले जातात. ज्या नदीला माता म्हटले जाते त्या नदीची अशी अवहेलना केली जाते. याच नदीचे पाणी पावसाळ्यात पुढे सुमारे 20 गावांतून कोळगाव धरणाला जात असते, ज्यावर अनेक पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. शासनाने येथे लवकरात लवकर दशक्रिया विधीचा आधुनिक घाट बांधून नदीचे प्रदूषण रोखावे. नदीच्या कडेला नदी स्वच्छतासाठीचे घोषवाक्य लिहून जनजागृती करावी. स्वच्छता राखण्यासाठी ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवावी. सावरण्याच्या विधीनंतरची रक्षा नदीमध्ये सोडण्याला पर्याय म्हणून स्मृतिवन तयार करावे, अशा प्रकारची मागणी पर्यावरण प्रेमींनी केलेली आहे.